ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण श्री अरविंद यांच्या एका विचारावर थोडं सखोल बोलणार आहोत. विषय आहे ईश्वराभिमुखता, जीवनातील एकमात्र सत्य. आपल्याकडे जो स्रोत आहे तो मुख्यत्वे जीवनातल्या अपेक्षाभंगावर बोलतो, म्हणजे जी निराशा येते ना आपल्याला त्याबद्दल, आणि त्यामागची कारणं काय असू शकतात यावर पण भाष्य करतो. तर आज आपण हेच बघूया, जगातल्या गोष्टी आपल्याला का निराश करतात आणि मग यावर श्री अरविंद काय उपाय सांगतात हे समजून घेऊया. सुरुवात करूया अगदी आपल्या सगळ्यांच्या ओळखीच्या अनुभवानं, अपेक्षाभंग. स्रोतामधलं पहिलंच वाक्य थोडा धक्कादायकच आहे खरं तर. ते म्हणतात, जगातील प्रत्येक गोष्टीकडून माणसाचा नेहमीच अपेक्षाभंग होतो. हा जीवनाकडून मिळणारा धडा आहे. हे तर मला वाटतं प्रत्येकाने अनुभवलं असेल कधी ना कधी, नाही का? बरोबर. पण असं का होतं? का होतो हा अपेक्षाभंग? आणि याचं कारण पण दिलंय पुढे. माणसं अशा गोष्टींची इच्छा करतात ज्या मुळात टिकणाऱ्या नसतात. अशाश्वत असा शब्द वापरलाय तिथे. आणि गंमत म्हणजे आपल्यावर संकट येतात कारण आपल्यात काहीतरी दोष आहे असं नाहीये, तर आपण ह्या अशाश्वत गोष्टींच्या मागे लागतो. त्यामुळे निराशा येतेच येते. जवळजवळ ठरलेलंच आहे ते. याचे परिणाम पण सांगितले आहेत. एकतर त्या अशाश्वत गोष्टी हातातून जातात, आपण गमावून बसतो, किंवा त्या मिळाल्या तरी समाधान काही मिळत नाही. शेवटी निराशात त्या समाधान देऊ शकत नाहीत आपल्याला. पण हे अशाश्वत म्हणजे काय नक्की? स्रोत फक्त भौतिक गोष्टींबद्दल बोलतोय, पैसा, घर, वस्तू, की याचा अर्थ अजून मोठा आहे, म्हणजे नाती, प्रसिद्धी किंवा अजून काही? त्याचा रोख जगातील प्रत्येक गोष्ट असा आहे. यावरून मला तरी वाटतं की फक्त वस्तू नाहीत, तर ज्या ज्या गोष्टी कायमस्वरूपी नाहीत, म्हणजे चिरंतन नाहीत, मग त्यात भावना असतील, नाती असतील, कोणतं पद असेल, कदाचित हे सगळं त्यात येत असावं. म्हणजे ज्या कशावर आपण कायमच्या सुखासाठी अवलंबून राहू पाहतो, पण जे स्वतःच कायम नाही, ते सगळं अशाश्वत असं म्हणायचंय बहुतेक. हे महत्वाचं आहे. म्हणजे आवाका खूप मोठा आहे या शब्दाचा. आणि मग या सततच्या निराशेतून बाहेर पडायला काही मार्ग आहे का? हो, इथेच तर महत्वाचा मुद्दा येतो. फक्त एकच गोष्ट अशी आहे जिच्याकडून कधीच अपेक्षाभंग होत नाही, कधीच नाही, आणि ती म्हणजे ईश्वर. वाक्यातच म्हटलंय तसं, ईश्वरच एक असा आहे की ज्याच्याकडून त्याचा कधीच अपेक्षाभंग होत नाही. अच्छा. आणि म्हणूनच ईश्वराभिमुख होणे म्हणजे ईश्वराकडे वळणे, याला एकमेव सत्य म्हटलं आहे. पण ही ईश्वराभिमुखता म्हणजे काय? फक्त देवपूजा करणं, की याला अजून काही खोल अर्थ आहे? ईश्वराभिमुख होणे याला जीवनातील एकमेव सत्य मानले ना, तर त्याचा अर्थ केवळ वरवरची पूजा किंवा कर्मकांड इतका नसावा. ही एक संपूर्ण आतली स्थिती आहे. आपली चेतना, आपली जाणीव, ती सतत ईश्वराकडे वळलेली असणं, म्हणजे अशाश्वत गोष्टींमधला फोलपणा ओळखायचा आणि आपलं लक्ष शाश्वत सत्याकडे, म्हणजे ईश्वराकडे केंद्रित करायचं. हा त्याचा गाभा दिसतोय मला. हे फक्त वरवरचं वळणं नाहीये, तर पूर्णपणे स्वतःला, म्हणजे जाणीवेला तिकडे वळवणं असं काहीसं. म्हणजे थोडक्यात जगातल्या या न टिकणाऱ्या गोष्टी आहेत, त्यांच्या मागे लागून सुख शोधण्यात अर्थ नाही, कारण मिळणार नाही ते. निराशाच येईल. आणि खरा, कधीही न संपणारा आनंद तो फक्त ईश्वराकडे वळल्यानेच मिळू शकतो. अगदी अगदी बरोबर. स्रोताचा मुख्य जोर याच फरकावर आहे. एका बाजूला आहेत या अशाश्वत गोष्टी, ज्यांच्या मागे धावलो की अपेक्षाभंग नक्की, आणि दुसऱ्या बाजूला आहे ईश्वर, ज्याच्याकडे वळलो की अपेक्षाभंगाचा प्रश्नच येत नाही. श्री अरविंद यांच्या म्हणण्यानुसार हाच खरा मार्ग आहे, एकमेव सत्य आहे. तर मग आजच्या या चिंतनाचा सारांश काढायचा झाला तर, सांसारिक गोष्टी ज्या टिकणाऱ्या नाहीत, त्या कदाचित तात्पुरतं सुख देतीलही, पण शेवटी ते निराशेकडेच घेऊन जातात. याउलट जर ईश्वराकडे आपलं लक्ष, आपलं जीवन वळवलं, तर अपेक्षाभंगाचा अनुभव येत नाही. हो, आणि हे सगळं ऐकल्यावर एक विचार येतो मनात. जर आपण हे मान्य केलं की ईश्वराभिमुखता हेच जीवनातलं अंतिम सत्य आहे, तर मग आपले रोजच्या जगण्यात कसं दिसेल?
म्हणजे अगदी आपले लहान सहान निर्णय असतात, आपली रोजची कामं असतात, त्यात हा दृष्टिकोन कसा आणता येईल? आपल्या कृतींवर, आपल्या निवडींवर याचा काय परिणाम होईल? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्कीच. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.